आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात केलेली मागणी व त्यास आलेले यश. सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान जे प्रश्न उपस्थित केले त्यातील बहुतांश प्रश्नाला सरकारने सकारात्मकता दाखवत बरेचसे प्रश्न मार्गी लावले आहेत. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सांगोला आगारातील बसेसबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सांगोला आगारात सध्या 52 बसेस असून त्या बसेस 13 वर्षांहून अधिक काळ सेवा देत आहेत. त्यातील 70% बसेस अत्यंत खराब अवस्थेत असून सामान्य नागरिकांची त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली व राज्य सरकार ज्या नवीन बसेस खरेदी करीत आहेत त्यातील सांगोला आगाराला किमान नवीन 25 बसेस देण्याची मागणी अधिवेशनातच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली. त्या सभागृहाने मान्यता दिली होती. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीमुळे आज सांगोला आगाराला पहिल्या टप्प्यात 5 बसेस देऊन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला न्याय दिला आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री साहेब व इतर सरकारमधील मंत्री आमदार साहेबांच्या लोकांच्या महत्त्वाच्या व सर्वांगीण विकासाच्या प्रश्नांना योग्य ते न्याय देतील. विकासाचे प्रश्न हे कायदेशीररित्या सभागृहात मांडूनच सोडवले जात असतात. राज्यातील अनेक विकास कामांना अधिवेशनामध्ये मंजुरी दिली जाते. आमदारांनी प्रश्न मांडला की त्याचा विचार सरकारला करावा लागतो. सरकारने आतापर्यंत तरी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत केलेल्या मागणीला सकारात्मकता दाखवली असल्याचे मत भाई चंद्रकांत सरताप यांनी केली. 3 महिन्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये 4 लालपरी बस गाड्या आग 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 त्या बस गाड्यांना लागली. अशी 4 बस गाड्यांना आग लागली. शासनाने 1310 नवीन बस गाड्यांचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन. पण माझ्या तालुक्यासाठी फक्त 52 त्या ठिकाणी बसेस आहेत. त्यातल्या 70% बसेस ह्या 13.5 वर्षापेक्षा जास्त वापरलेले आहेत आणि जवळजवळ 14 लाख किलोमीटर त्यांनी प्रवास केलेला आहे. तर माझ्या सांगोला तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी आपल्या माध्यमातून मी नवीन 25 बसेसची मागणी करतोय.